9 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवराय विचार प्रबोधनमाला हा कार्यक्रम. रयतेचा राजा, शत्रूंचा कर्दनकाळ, जिजाऊंचा पुत्र, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंतास, श्रीमंत योगी, राजाधिराज योगीराज, अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. इतिहास साक्षी आहे असा एकमेव राजा आहे ज्यांनी अवघ्या मूठभर मावळ्यांना घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केलं, ते टिकवलं, गनिमी कावा करत शत्रूंना पाणी पाजलं आणि समाजातल्या प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळवून दिला. एकेकाळी हिंदुस्थानात परकीयांचं राज्य होतं, गुलामगिरी होती. मुघल आपल्या मराठी सैनिकांवर अत्याचार करत होते, स्त्रियांवर अत्याचार होत होते, तर अनेक स्त्रियांचे कुंकू पुसले जात होते. शेतकऱ्यांना कुणी वाली नव्हता. जनता सर्व अन्यायाने पिवटून निघत होती. अशा काळात एक दिवस उगवला ज्या दिवशी हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झाला. जो दिवस जगभर शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. जो रयतेचा राजा झाला, जाणता राजा म्हणून उदयास आला. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते. शिवनेरी गडावरील आई शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. तोफा कडकडल्या, सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली, कारण जिजाऊंच्या पोटी रयतेचा राजा जन्मला. आजच्या जगात जिथे म्हणलं जातं की शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात, अशात त्या काळी मा जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवबांवर उत्तम संस्कार करून त्यांना एक आदर्शवादी व्यक्तिमत्व घडवले. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं आणि तशी घोडदौड देखील सुरू केली. शिवाजी महाराज लहानपणापासूनच खोडकर आणि धाडसी होते. जिजाऊ त्यांना शूरवीरांच्या गोष्टी सांगत की शिवबा, आपला जन्म हा सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी झाला नसून गोरगरिबांना, रंजल्या गांजल्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे. जिजाऊंचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरणा उभारले. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात महाराजांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहाने त्याचा पराभव होऊ शकतो. या सगळ्या स्वराज्य निर्मितीत महाराजांना साथ लाभली ती त्यांच्या मावळ्यांचीच. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, सुर्याजी मुरारबाजी, जीवा महाला असे जीवाला जीव देणारे असे अनेक मावळे त्यांना लाभले. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारा, स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा. फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गड किल्ले जिंकले. त्यात तोरणागड हा वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी जिंकलेला पहिला गड म्हणून ओळखला जातो. याशिवाय राजगड, लोहगड, विजयदुर्ग, रायगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, मुरुड, जंजिरा, प्रतापगड, सिंहगड असे अनेक गड आहेत. सिंहगड जेव्हा जिंकला त्यावेळी तानाजी मालुसरे यांना मात्र वीरमरण आले आणि त्यावेळीच महाराजांनी शब्द उच्चारले, गड आला पण सिंह गेला. महाराज
त्यांच्या कारकिर्दीत एकूण 160 किल्ले जिंकले. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती हे पद त्यांना धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम, सर्वेसर्वा. याच वेळी त्यांनी राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधानमंडळ स्थापन केले आणि पदे आणि कामगिरी वाटून दिली. शिवाजी महाराजांनी केलेली राजमुद्रा ही संस्कृतमध्ये आहे. आपली संस्कृती टिकावी, ती वाढावी, हा त्यामागचा उद्देश असावा. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगित होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे. शिवाजी महाराज फक्त राजेच नव्हते, तर ते एक युगपुरुष होते. प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा त्यांनी चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिले. शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. शिवाजी महाराज सर्व धर्म, समभाव, स्त्रियांप्रती आदर, न्यायाने वागणारे होते. शत्रूंसाठी कर्दनकाळ होते. अफजलखानाचा वध ही ठळक घटना आपल्या सर्वांना आठवत असेलच. या घटनेची पवाडे आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. प्रतापगडाच्या पायथ्याशी आपल्या शामियान्यात अफजलखानाने भेटीदरम्यान केलेला दगा आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी घातलेल्या चिलखातून काढलेली वाघनखे आणि त्याने बाहेर काढलेला अफजलखानाचा कोथळा, किंवा जेव्हा शाहिस्तेखानाने आपल्या 1.25 लाख फौजेला घेऊन स्वराज्यावर चाल केली, ही सर्व फौज लाल महाल घेरून होती. त्यातही महाराजांनी चाल करत शाहिस्तेखानाची बोटे छाटली. सगळ्या घटना आजही आपल्याला महाराजांच्या तल्लख आणि जागरूकतेची ग्वाही देतात. सिंहाची चाल, गरुडाची नजर. सिंहाची चाल, गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन. स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन. असेच असावं मावळ्यांचे वर्तन. असेच असावं मावळ्यांचं वर्तन. हीच शिवरायांची शिकवण. हीच शिवरायांची शिकवण. शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासन हे महाराजांच्या स्वराज्याची प्रमुख वैशिष्ट्ये होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड आयुष्य रयतेच्या सेवेत घातलं. महाराजांच्या आधीही राजे महाराजे होऊन गेले आणि 300 वर्ष उलटून नंतरही अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण असा कुशल प्रशासक, जाणता राजा आजही एकच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि एक दिवस असा उगवला की 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आणि एक आदर्श, पराक्रमी, प्रजाहितदक्ष राजा काळाच्या पडद्याआड गेला. 50 वर्षाच्या आपल्या आयुष्यात त्यांनी जी कारकीर्द निर्माण केली, त्याचे पुरावे आजही 300 वर्षानंतर सुद्धा दिसून येतात. एकाच एवढ्या आयुष्यात पुढील हजारो लाखो वर्षे लोकांच्या मनात घर निर्माण करून राहणे हे कुणाचंही काम नाही. त्यासाठी लागतात ते फक्त शिवछत्रपती. त्यांनी निर्माण केलेले गड किल्ले आजही याचा पुरावा देतात. महाराजांचे विचार आजच्या काळातही आपल्याला प्रभावित करतात. शत्रूला कमजोर समजू नका, तर त्याला बलवान मानून घाबरू देखील नका. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची माहिती सांगतात. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. महाराजांचे विचार आजच्या काळात आपल्याला प्रेरणा देतात. जसे की सर्वप्रथम राष्ट्र, मग गुरु, मग आई वडील, मग देव, म्हणून आधी स्वतःकडे न बघता राष्ट्राकडे बघावे. आजच्या जगात ज्याची जास्त गरज आहे ती महाराजांच्या विचारांनी चालण्याची, ना की फक्त त्यांच्यासारखी दिसण्याचा हट्ट करण्याची किंवा गाडीवर त्यांचा फोटो लावण्याची. महाराजांनी कधीही स्त्रियांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांना माफ केलं नाही.
त्यांना योग्य ते शासन दिले. परस्त्री मातेसमान हीच त्यांची शिकवण होती. हिरकणीची गोष्ट आपल्याला माहिती आहेच. आजही जय भवानी जय शिवाजी म्हणतात. छाती गर्वाने फुलून जाते. अंगभर ही घोषणा संचार करते. आजवर किती आले आणि किती गेले, पण इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असा राजा पुन्हा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार आणि कार्य आपल्याला आजही प्रेरणा देतात. आजच्या तरुण पिढीने निव्वळ मावळा म्हणून न घेता महाराजांचे हे विचार जर आचरणात आणले तर त्याच आयुष्याचं सोन्यासारखं लखलखल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज फक्त पूजायची नाही तर जगायची गोष्ट आहेत. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राजाला नमन करून जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस. राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.